या व्हिडिओसाठी आपल्याला प्रश्न असा दिलेला आहे की x व y ही चले असलेल्या एक सामायिक समीकरणासाठी जर dx बरोबर 49, dy बरोबर -63 व d बरोबर 7 तर x व y च्या किमती काढा। आपल्याला इथे x व y च्या किमती काढायच्या आहेत। मग आपण काय करूयात, दिलेल्या ज्या किमती आहेत त्या अगोदर लिहून घेऊयात। पहिली किंमत आपल्याला दिलेली आहे dx ची, तर dx इथे आपल्याला 49 सांगितलेला आहे। त्यानंतर dy आपल्याला सांगितलेला आहे -63 आणि d बरोबर 7 दिलेलं आहे। मग त्यावरून x ची आपल्याला किंमत शोधायची आहे। तर x बरोबर dx छेद d, dx ची किंमत आपल्याला दिलेली आहे 49, ती लिहिली, छेद d ची किंमत आहे 7। आता ह्या 49 ला 7 ने भाग जातोय, 7 एके 7, 7 7 49, म्हणजे इथे x ची आपल्याला किंमत किती मिळते बघा, तर x बरोबर 7। तर ही जी x ची किंमत मिळालेली आहे त्या किमतीला आपण बॉक्स तयार करून घ्यायचा। चला, आपण x ची किंमत मिळवलेली आहे। आता आपण काय करायचं आहे, तर y ची किंमत शोधायची आहे। मग y ची किंमत शोधण्यासाठी काय करायचं, तर त्याचं सूत्र लिहून घ्यायचं आहे, y बरोबर dy छेद d। तर dy ची किंमत आपल्याकडे आहे -63 छेद d ची किंमत आहे 7। आता इथे देखील 7 ने भाग द्यायचा आहे, 7 एके 7 आणि 7 9 63 आणि हे वजाचं चिन्ह जसंच्या तसं येईल, म्हणजे y ची इथे किंमत किती मिळते, तर y बरोबर -9। आता ही जी y ची किंमत मिळाली त्याला आपण बॉक्स तयार करून घेऊया। तर बघा, आपल्याला x आणि y च्या किमती शोधायच्या होत्या, आपण x आणि y च्या किमती शोधलेल्या आहेत। तर अशा पद्धतीने हा आपण प्रश्न सोडवलेला आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला आठवणीने लाईक करून तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। आणि जर इयत्ता 10वीच्या इतर सर्व लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता 10वी असा मेसेज करा। तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू।